स्नेह सावली वृद्धाश्रम चऱ्होली आणि आपुलकी वृद्धाश्रम आळंदी पुणे येथे रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी यांच्यामार्फत 398 किलो धान्य वाटप। रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी आयोजित पितृपक्षात अन्नदान हे श्रेष्ठदान हा उपक्रम अंतर्गत स्नेह सावली वृद्धाश्रम चऱ्होली, आपुलकी वृद्धाश्रम आळंदी आणि पूर्वाचल छात्रावास भारत माता भवन चिंचवड या 3 ठिकाणी रोटरी सदस्य आणि इतर दानशूर अन्नदात्यांकडून 398 किलो धान्य संकलित करून वितरित करण्यात आले होते। पितृपक्षात सर्वांना अन्नदान करण्याची सुवर्ण संधी मिळाली त्याबद्दल सर्व अन्नदात्यांनी समाधान व्यक्त केलं। तसेच लाभार्थ्यांनी या स्तुत्य उपक्रमाचं भरभरून कौतुक केलं। यावेळी उपस्थित मान्यवर रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे अध्यक्ष गोविंद जगदाळे, सचिन खोले, वसंत ढवळे, संदीप वाल्हेकर, संदीप भालके, विजयादेवी जगदाळे, ज्योती भालके, जयश्री भामरे आणि SP वायर्सचे सहकारी आदी उपस्थित होते। धन्यवाद। पितृपक्षातील अन्नदान हे श्रेष्ठदान सर हा टॅगलाईन लावून आम्ही 4 दिवसापूर्वी रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीने प्रोजेक्ट सुरू केला आणि 4 दिवसामध्ये बऱ्यापैकी आम्ही धान्य गोळा केलं। आता सर रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी हा माझ्यासाठी फार जुना क्लब आहे। मी 2 वर्ष झालं त्या क्लबमध्ये आलेलो आहे, पण गेली 26 वर्ष झालं वाल्हेकरवाडीमध्ये कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून शिक्षण सेवा करण्याचा प्रयत्न करतोय आणि आता माझ्या बरोबर खूप कोचिंग क्लासेस वाले आले गेले, पण मला याचा आनंद आहे की मी मध्यमवर्गीय मुलांना शिकवतो। बऱ्याच जणांच्या फी अजून पण बाकी आहे त्यांच्याकडे, पण ती मुलं आज भेटायला येतात। बऱ्यापैकी कोण डॉक्टर झाले, कोण इंजिनियर झाले, कोण परदेशात गेलाय। मी अजून गेलो नाही, पण माझा विद्यार्थी परदेशात गेला आणि पहिल्यापासून मला आठवतं की माझे वडील 4थी पास होते तरी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर होते, शेतकरी होते आणि शेतकरी असताना सुद्धा घरात नेहमी लोकांची रेलचेल असायची। वारकरी कोणी आला की जेवल्याशिवाय जायचं नाही हा नियम असायचा। त्यावेळेला कळलं नाही, पण आज मी शहरात एवढे पैसे कमवत असून सुद्धा मला कधी कधी वाटतं की माझ्याकडे पैसे कमी आहेत। या सगळ्याचा अर्थ असा आहे की आपल्या मनात जर चांगली भावना असेल तर आपल्याकडून काम होतच। कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। सर कर्म करत राहायचं विद्यार्थ्यासारखं। अभ्यास पूर्ण झाला ना पेपर आपला सोपा जाणार आहे, पण बऱ्याच वेळा आपल्या लोकांना हे कळत नाही आणि आपण म्हणतो की मी अभ्यास केलेला प्रश्नच आला नाही, पेपरच अवघड काढला, असं बिलकुल होत नाही। आणि पेपरच्या भाषेत बोलायचं झालं तर शालेय जीवनात सर अभ्यासक्रम ठरलेला आहे, त्याच्यावर आधारित पेपर आहे, पण आज आपण जीवनातली जी परीक्षा देतोय रोज वेगळे प्रश्न आहेत आपल्यासमोर। किती प्रश्न असे की ज्याचा आपण पूर्वतयारी सुद्धा केलेली नसते। पण सर माझ्या वडिलांनी गावाला 33 खानाचा वाडा बांधलेला आहे आणि त्या वाड्याच्या वरती त्यांनी एक बोर्ड लिहिला होता, मातृ पितृ छाया। मला ते 4थी 5वीत वाचता येत नव्हतं, मी मांडू पिंडू छाया म्हणायचो। एकदा वडिलांना अर्थ विचारल्यावर त्यांनी सांगितलं आणि ती छाया वडील 1.5 वर्षापूर्वी मला सोडून गेले तोपर्यंत होती आणि त्यांनीच कदाचित आम्हाला या सगळ्या गोष्टी शिकवल्या। तुमच्याच पैकी बऱ्यापैकी महाराजांनी आम्हाला सांगितलं की पंढरपूरला खरं जायला पाहिजे। पंढरपूरला गेल्यानंतर जसं आपण मोबाईल अपडेट करतो तसं जीवनात अपडेट होतात, बऱ्याचशा वाईट गोष्टी निघून जातात, चांगल्या गोष्टी शिकतो। पण ज्यांना शक्य नाही त्यांना जिवंत विठ्ठल रुक्मिणी आपल्या घरात दिलेली आहे, यांना ते महत्व कळत नाही। सर इथं लिहिलंय अतिथी देवो भव। जर अतिथींना तुम्ही देवो भव म्हणताय तर जे प्रतिनिधी संदीप भगत, NTV न्यूज मराठी, पुणे।